हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आय टी वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती. खूप दिवसापासून सगळ्यांचा असं चालू होते की नोकरी आणि लिंक्डइन सोडून असे काही जॉब पोर्टल आहेत का तिथे आम्ही जॉब सर्च करू शकतो आणि आम्हाला ॲज सून ॲज पॉसिबल आम्हाला जॉब मिळू शकतो किंवा आम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल्स मिळू शकतात. तर यस, मी आज असे 4 ते 5 असे जॉब पोर्टल घेऊन आलेलो आहेत ना, तिथे रिक्रुटर जास्तीत जास्त स्टार्ट केले त्यांनी यूज करायला. आणि तुम्ही पण ती तुमची प्रोफाईल अपडेट करू शकता. आणि त्यानंतर मी ॲट द एंडला मी काही तुमच्या टिप्स पण सांगणार आहे, बोनस टिप. तुम्हाला कसं जॉब अलर्ट अलर्ट करायचं, काय काय तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि तुम्हाला काय काय गोष्टी तुम्हाला अप्लाय करायला तुम्हाला हेल्प करतील. तर ह्या मी ॲट द एंडला सांगेल. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट स्टार्ट. फर्स्ट आहे आपलं timesjob.com. तर डायरेक्टली तुम्ही जर सर्च केलं ना times.com, तर तुम्ही डायरेक्टली जर इथे बघितलं ना, तर हे बघा, तुम्हाला इथे अकाउंट बनवायचं आहे, तुम्हाला इथे प्रोफाईल क्रिएट करायची आहे. प्रॉपर प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर इथे बघा, गेट द राईट जॉब फास्टर अँड सिम्पल, इजियर वगैरे सगळं आहे. तर आता इथे ॲज अ एक्झाम्पल आहे की आपण असं सांगूया की जावा डेव्हलपरला आपल्याला जॉब पाहिजे. ॲज अ जावा डेव्हलपर आपण जॉब बघतोय. आय एम लुकिंग फॉर ॲज अ 1 year एक्सपिरियन्स. ओके, नो एक्सपिरियन्स पण तुम्ही ॲज अ फ्रेशर असाल तर नो इयर ऑफ एक्सपिरियन्स पण करू शकता. अँड लोकेशन ठीक आहे, आता मी पुण्यामध्ये आहे तर पुणे. ओके, अँड लेट्स फाईन. आता बघा, इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जावा डेव्हलपरच्या रिलेटेड जेवढ्या पण काही ओपनिंग्स आहेत तेवढ्या ओपनिंग्स आहेत. सिलेक्टेड व्हॅल्यू काय 1 year. म्हणजे इथे असं नाहीये की आता की 1 year आहे, 2 year आहे, 3 year. तुम्हाला 1 year पाहिजे 1 year, 2 year पाहिजे 2 year. तुम्ही इथे फिल्टर लावून व्यवस्थित सगळं करू शकता. जॉब फंक्शनल इथे बघा, इंडस्ट्री कुठली पाहिजे, सॅलरी काय पाहिजे, तुम्ही सगळं रेंज वगैरे सगळं इथे ठरवू शकता. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला समजा इथे जॉब हे भेटला. आता पोस्टेड ऑन हे बघा 7th. ओके, 7th मार्च. हे मी आज व्हिडिओ शूट करतोय आणि इथे आहे 7 तारखेला. हे 7 तारखेला हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, म्हणजे रिसेंटलीच पोस्ट केलेला आहे. बँगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिकंदराबाद आणि पुणे. आपण पुणे लोकेशन टाकलं तर पुण्याचे पण लोकेशन आले. तर अशा प्रकारे तुम्ही हे बघून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. तो टाइम्स जॉब हे एक चांगलं पोर्टल आहे. आणि नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर असं समजा की सॉफ्टवेअर टेस्टिंग इयर ऑफ एक्सपिरियन्स 3, लोकेशन असं ठेवू आपण मुंबई. ठीक आहे, मुंबई अँड लेट्स गो. सो आता जर इथं बघितलं ना आपण, हे बघा लगेच ओपनिंग 7 तारखेला हे केलेलं आहे. 0 to 6 year एक्सपिरियन्स. जाऊन तुम्ही डायरेक्टली जॉब डिस्क्रिप्शन बघू शकता. वॅकन्सी 2 आहेत. क्वालिफिकेशन एनी, मेल फिमेल दोघांना पण चालेल. एक्सपिरियन्स, जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही डायरेक्टली गो थ्रू करू शकता. तुमची प्रोफाईल मॅच झाली, तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही असं करू शकता. नेक्स्ट आहे bankster.com. तर ही एक वेबसाईट आहे जिथे तुम्ही जॉब सर्च करू शकता. रिक्रुटर सध्या इथे बघताय. जर तुम्हाला जसंच मी आता सेम जसं बोललो, जावा डेव्हलपर, इयर ऑफ एक्सपिरियन्स, मिनिमम इयर ऑफ एक्सपिरियन्स 1, मॅक्झिमम 2 चालेल. लोकेशन चालेल पुणे अँड सर्च. हे बघा, सर्च केल्यानंतर आता इथे लॉग इन आणि तुम्हाला रजिस्टर हे पण करायचं आहे. कीवर्ड बेस तुम्हाला इथे बघा, CTC वगैरे तुम्हाला इथे बघायचं आहे. आणि त्यानंतर हे बघा, इथे आहे टोटल डिटेलमध्ये की कुठं कुठे आहे, लोकेशन काय आहे. ओके, धुरापूर लोकेशन आहे इथे. आता पुण्याच्या नियर बाय लोकेशन बघायला लागेल आपल्याला. जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे चेक करून अप्लाय करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला इथे काय करायचे, लॉग इन करायचं आहे, तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे, 100% प्रोफाईल ठेवायचं आहे, रिझ्यूम अप टू डेट ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. त्यानंतर आहे कट शॉर्टमध्ये पण तुम्ही डायरेक्टली जसं हे आहे चेक करू शकता. तुम्ही डायरेक्टली इथे जॉब अप्लाय करू शकता. फाईन जॉबमध्ये गेले, फाईन जॉब मध्ये गेले तर इथे तुम्हाला एक्सप्लोर जॉब्स, ऑल जॉब, जेवढे पण तुम्हाला जॉब्स आहेत ना तेवढे सगळे तुम्हाला इथे काय करताय, जॉब येत आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार जॉब फिल्टर वगैरे तिथे सगळे तुम्ही लावू शकता. तुमचे कॅटेगरी, स्किल्स, लोकेशन सगळं लावून तुम्ही इथे जॉब बघू शकता. ओके, नेक्स्ट आहे तुमचं jobshora.com. jobshora.com मध्ये पण तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायची आहे, BA पार्टनर. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जसंच जी काही प्रोफाईल आहे ती प्रोफाईल एंटर करायची, लोकेशन एंटर करायचं आहे, फिल्टर लावायचं आहे. लास्ट 3 days, लास्ट 24 hours जे काही आहेत ना रिसेंटली ओपनिंग्स, त्याला जास्त तुम्ही अप्लाय करा, म्हणजे ते तुमचे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह असेल. आणि लास्ट आहे तुमचं recruit.com. हे म्हणजे जेवढे पण रिक्रुटर आहेत ना ते सगळे हे मॅक्झिमम आता हे यूज करताय. कारण काय झालंय ना, नोकरी आणि लिंक्डइन वरती ना ट्रॅफिक खूप जास्त झाली आहे.
तिथं खूप कॉम्पिटिशन झालंय. तर हे बाकीचे जे काही आहेत ना, जेन्युइनली त्यांना पाहिजेत ना, तर ते बाकीचे करतात. तर recruiter.com, ओके, recruit.com ही साईटवरती तुम्ही करू शकता. इथे टोटल तुम्हाला बघा प्रॉपर फिल्टर वगैरे, सॉफ्टवेअर इंजिनियर पुणे सर्च केलं, इथे आले. आता तुम्हाला लास्ट 24 आवर्स वगैरे जर काही बघायचं असेल ना फिल्टर, तर लेफ्ट साईडला बघा तुम्ही इथे, हे बघा ऑल जॉब्स डेस्ट पोस्टिंग लास्ट 24 आवर्स, इथे मी करू शकतो. तर लास्ट 24 आवर्सचे पण मला काय ओपनिंग्स आहेत ना ते करतो. म्हणजे काय की रिसेंटली जे काही ओपनिंग्स आलेले आहेत ना, त्याला तुम्हाला जास्तीत जास्त अप्लाय करायचं आहे. जेवढे जास्त ओल्ड झालेत ना, त्यांना तुम्हाला जास्त एंटरटेन नाही करायचं, कारण तिथे कसं आहे, ऑलरेडी तिथे खूप लोकांनी अप्लाय केलं असते. लास्ट 24 आवर्सचं फिल्टर लावायचं आणि तिथे तुम्हाला काय करायचं, अप्लाय करायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मी ॲट द एंड हे सांगेल की 4 ते 5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बिफोर अप्लाइंग टू दिस पोर्टल्स. सगळ्यात मेन तुमची प्रोफाईल तुम्हाला 100% करायचं आहे, ATS फ्रेंडली रिझ्यूम करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करायचे आहेत, जॉब अलर्ट जे असतात ना नोटिफिकेशन प्रोफाईलमध्ये जाऊन ते ऑन करायचे आहेत. म्हणजे जिथं तुम्हाला जॉब तिकडे पोस्ट पडली की इकडे तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे. तर असं करा, मग जेणेकरून काय होईल, तुम्ही अपडेटेड राहतात आणि लगेच अप्लाय करतात. सेकंड, स्कॅम पासून एकदम लक्ष द्या. कुठेही तुम्हाला फीस भरायची नाही, कुठेही तुम्हाला प्रॉपर कंपनी बघा, ती कंपनी चेक करा, ग्लासडोअरवरती रिव्ह्यू चेक करा, जर तुम्हाला काही लिंक्डइनवरती एम्प्लॉय भेटतात का ते चेक करा. आणि नंतर म्हणजे कसं की तुमच्याबरोबर स्कॅम होऊ नये, त्या गोष्टी पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. थर्ड गोष्ट आहे की तुम्ही जिथे जिथे अप्लाय करताय ना, तिथे फॉलोअप घ्या. अप्लाय केलं आहे पण प्रॉपर फॉलोअप घ्या. म्हणजे काय की समोरच्याला पण काय वाटतं, अरे हिने अप्लाय केलंय आणि तो प्रॉपर फॉलो पण घेतोय. म्हणजे काय की त्याला पण कळतं की अरे ह्या कॅन्डिडेटला इंटरेस्ट आहे किंवा काय नाही. फॉलोअप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर तुमची इंटरव्ह्यू प्रोसेस, जॉब रेडी होऊन इंटरव्ह्यू वगैरे प्रॉपर देणे. जॉब ऑफर लेटर आल्यानंतर पण काही काही लोक कन्सल्टन्सी वगैरे नावाने पण इथं रजिस्टर करतात, पण तसं आपल्याला करायचं नाही. डायरेक्ट कंपनी थ्रू असेल तरच आपल्याला इंटरव्ह्यूला द्यायचे. 4-5 पॉईंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. आणि हे सोडून तुम्ही नोकरी आणि लिंक्डइनवरती तर साईड बाय साईड तुम्ही करू शकताच. ओके, सगळ्या प्रोफाईलमध्ये 100% तुमचं कम्प्लिशन पाहिजे. तर आणि जॉब प्रोफाईल म्हणा, तुमचं टायटल म्हणा, इयर ऑफ एक्सपिरियन्स, पॅकेज, कॅटेगरी टोटल प्रॉपर करा. त्यानंतर तुम्हाला नक्कीच जॉब ओपनिंग्स येतील. सो मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कुठले प्रोफाईल आवडलेत, कुठले पोर्टल आवडलेत, कुठल्या प्रोफाईलमध्ये तुम्ही स्वतः जॉब सर्च करताय, तुम्हाला कॉल्स येत आहे का, नाही येत आहे का, जे पण असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी नक्कीच त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.